नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आनंदाची बाब आहे की नवीन वॅकन्सी आलेली बघा मित्रांनो. स्टोअर कीपरच्या वॅकन्सी आहे, लोअर डिव्हिजन क्लर्कची वॅकन्सी, ज्युनियर इंजिनियर बायोमेडिकलची वॅकन्सी आहे बघा मित्रांनो, लायब्ररियन, फायनान्शियल ॲडवायझर बघा मित्रांनो. खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत. डायरेक्ट रिक्रुटमेंट बघा मित्रांनो, लायब्ररियन यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वॅकन्सी आहेत. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे व डेप्युटेशनचे आहेत. आपण फक्त बघा मित्रांनो डायरेक्ट रिक्रुटमेंटवाला बघणार आहोत. जसे लायब्ररियन, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर इंजिनियर बायोमेडिकल, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर. त्यानंतर बघा मित्रांनो मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी यामध्ये वेगवेगळ्या आहेत. मेडिकल लॅब, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, झिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी यामध्ये आहेत. मग रिसर्च असिस्टंटच्या फार्माकॉलॉजी, आयुर्वेदिक फार्मसी, मेडिसिन प्लांट, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, ज्युनियर सायकोथेरपिस्टच्या न्यूरो, ऑर्थो मेडिकलच्या वॅकन्सी आहेत. नंतर बघा मित्रांनो ऑडिओमेट्री, ऑप्टोमेट्रिक, MRI टेक्निशियन, रेडिओलॉजी आहे, लॅब अटेंडंट आहे, फार्मासिस्टची वॅकन्सी आहेत बघा मित्रांनो. अशा वॅकन्सीज आहे. सोनोग्राफी असिस्टंटची वॅकन्सी आहे, पंचकर्मा असिस्टंटच्या वॅकन्सीज आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वॅकन्सी आहे बघा मित्रांनो. तर वॅकन्सी बघा मित्रांनो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा AII यांच्यातर्फे वॅकन्सी आलेल्या आहेत. 26 डिसेंबरची नोटिफिकेशन आहे बघा मित्रांनो. ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेली आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. शेवटची डेट बघा मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन करायची आहे 31 जानेवारी 2024. 31 जानेवारी 2024 ही शेवटची डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची. त्यानंतर बघा मित्रांनो वॅकन्सीज आलेली खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत. याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे दिले. त्यांनी मेडिकल सुपरिटेंडंटची वॅकन्सी जी आहे. बाकी आपण फक्त डायरेक्ट रिक्रुटमेंट बघा मित्रांनो ते दिले आहेत. नंतर यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वॅकन्सीच्या पूर्ण स्टाफ नर्सच्या वॅकन्सी मित्रांनो खूप चांगल्या वॅकन्सी 18 अनरिझर्व्ड, 10 OBC, 5 SC, 3 ST, EWC एवढ्या मोठ्या वॅकन्सी आहे. स्टाफ नर्स करता BSc हॉनर नर्सिंग वगैरे मागितलेलं आहे त्यांनी. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर तुम्ही डाउनलोड करून तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार फॉर्म भरू शकता बघा मित्रांनो. नंतर वेगवेगळ्या वॅकन्सी दिलेल्या आहेत. त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीला बॅचलर ऑफ डिग्री पाहिजे मेडिकल लॅबमध्ये. त्यानंतर रिसर्च असिस्टंटचे आहे, त्या फिजिओसायकोथेरपिस्ट आहे, ऑडोमेस्ट्रेटर आहे. वेगवेगळ्या वॅकन्सी आहेत बघा मित्रांनो. फी बघा मित्रांनो ग्रुप A पोस्ट करता 1000 रुपये फी दिलेली आहे जनरल OBC EWC कॅन्डिडेटला आणि 500 रुपये फी आहे SC कॅन्डिडेटला. नंतर ग्रुप B आणि CEच्या पोस्ट करता 500 रुपये फी आहे जनरल OBC आणि EWC कॅन्डिडेटला आणि SC करता आहे बघा मित्रांनो 250 रुपये फी. नो अप्लिकेशन फी फॉर अप्लिकेशन फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज. फिजिकल कॅन्डिडेटला हँडिकॅप विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारची फी भरावी लागणार नाही आहे. एज रिलॅक्सेशन एज ग्रुप सगळं त्यांनी दिलं आहे बघा मित्रांनो. एज्युकेशनच्या तक्त्यामध्ये त्यांनी एज लिमिटचं पण दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी अप्लिकेशन कसं आहे त्याबद्दल त्यांनी रिझर्वेशनचे सर्व डिटेल यामध्ये दिलेले आहेत. तर मित्रांनो अशी ही पूर्ण जाहिरात होती. या PDFची लिंक तुम्ही बघून पूर्ण डिटेल जाहिरात असून तुम्ही ज्या पदाकरता ॲप्लिकेशन करू शकत असाल त्या पदाकरता ॲप्लिकेशन करू शकता बघा मित्रांनो. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.